नमस्कार. सध्या आपण आहोत ओम पाणीपुरी सेंटर सेलू या ठिकाणी. आपण पाहिलं असेल एक छोटा विद्यार्थी ज्याने आता 10वीची परीक्षा दिली आहे, त्यांनी हा एक छोटा उद्योग सुरू केलेला आहे. तर आपण विचार करूया त्यांना. काय नाव आहे तुमचं? आदित्य मनोज शर्मा. कधीपासून सुरू केलंय? हे 9वी पासून. 9वीला असताना. म्हणजे आता किती वर्ष झाले? आता आम्हाला कमसे कम 1 वर्ष झालं. 1 वर्षापासून. बरं, म्हणजे कशी सुचली कल्पना की आपण एक छोटं काम करावं असं? मला मनामध्ये होतं सर. हा? व्यवसाय काय तर मला थोडं माहिती. व्यवसाय छोटा का होईना आपला व्यवसाय करावा हे मनामध्ये होतं. मग आता 9वीला असताना जेव्हा आता 10वीची परीक्षा दिली तर मग शाळा आणि हा व्यवसाय कसं हँडल करतो? शाळा करून पप्पा बसले कवा कवा आई त्यानंतर 10 4 वाजता सुटली की त्यानंतर मी 4 ते 10 आणि त्याच्यानंतर त्यानंतर अभ्यास. अभ्यास. आणि मग घरी आई वडील मदत करत हो. असतात. तर आपण पाहिलं असेल एक जिद्द होती की मनामध्ये छोटासा का होईना. पहिले हाच गाडा होता की त्याच्यापेक्षा छोटा? दुसरा किरायचा केवढा छोटा होता का तो? एवढंच गाडा होता. मग मुलीला आहे आता हे कधी घेतला? हे आता दसरा घेतला करून 1 लाखाचा. 1 लाख रुपयाचा. हो. आता त्याचे पैसे भरले तर बाकी आहेत? कसं आहे? सगळे भरून आप- कमायचे त्याच्यात- स्वतःचे कष्ट ते. स्वतःच्याच कष्टाचे. म्हणजे याच व्यवसायातनं एक किरायाचा गाडा होता, आता एक छोटासा 1 लाख रुपये खर्च करून हा गाडा बनवलाय. खरंच मी काय नाव आहे तुमचं? आदित्य मनोज आदित्य. शर्मा. आदित्यचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि आदित्यकडनं पण शिकण्यासारखं खूप काही आहे की जर आपल्याला म्हणजे घरची रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी कळाली आणि त्या जबाबदारीतून आपण सुद्धा आईवडिलांना काहीतरी हातभार लावला पाहिजे, त्यासाठी एक छोटा उद्योग सुरू केलाय. पण यापुढे शिक्षण सुद्धा कंटिन्यू ठेवायचंय. कंटिन्यू चालू आहे आता. सध्या म्हणजे 10वी परीक्षा झाली, हो. 11वी पुढे शिकायचं. शिकायची. म्हणजे शिकत शिकत आईवडिलांना मदत करण्याचं एक छोटंसं स्वप्न आदित्यनं म्हणजे ठरवलेलं आहे. तर आपल्याला सुद्धा विनंती की आदित्य जर एक छोटंसं स्टॉल सुरू करतोय तर आपण सुद्धा त्याला या ठिकाणी सहकार्य करावं. आदित्यलाच नाही तर आदित्यसारखे जे कोणी असतील आणि ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाय तर असे छोटे उद्योजक असतील तर त्यांना आपण सर्वांनी या ठिकाणी सपोर्ट केलं पाहिजे एवढं सांगतो. आणि पुन्हा एकदा मी आदित्यचं मनापासून कौतुक करतो की तुला आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि थांबतो. धन्यवाद.